विद्या मंदिर अकॅडमी. काही दिवसापासून बिकॉज ऑफ सम रिझन आपण व्हिडिओ अपलोड करू शकलो नाहीये, त्याबद्दल जेन्युअनली सॉरी. पण तत्पूर्वी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया विषयी विचार केलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंटिन्युअस बॉडी. तुम्ही जर माझे लास्ट लेक्चर्स बघितले तर तुम्हाला तिकडे लक्षात येईल की वी हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ऍट द सेम टाइम वी अंडरस्टूड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट बॉडीज. आपण वेगवेगळ्या कंटिन्युअस बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण तिकडे काय केलेला आहे, अंडरस्टँड केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. आपण रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला, आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला, आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला. तर या सगळ्या गोष्टींच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा आपण विचार केला. परंतु ऍट द सेम टाइम वी अंडरस्टूड वन थिंग. आपल्याला तिकडे एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे कोणती, तर आपल्याला तिकडे जो काही ऍक्सिस ऑफ रोटेशन मिळत होता तो ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मास मधून पास होत होता असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. अँड यू ऑल्सो मे बी अवेअर अबाउट इट. यू कॅन गो अँड चेक दॅट रिस्पेक्टिव्ह लेक्चर्स. तुम्ही त्या लेक्चरमध्ये गेलात आणि तिकडे तुम्हाला लक्षात आलं की आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, पण दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया वी अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. तो सेंटर ऑफ मास मधून पास होत होता असं आपल्याला लक्षात येतं. परंतु ज्या वेळेस कुठलीही एखादी बॉडी असेल, मे बी इट इज अ लॅमिनार ऑब्जेक्ट और एनी अदर ऑब्जेक्ट, कोणतीही जर समजा एखादी बॉडी असेल, आर्बिट्री ऑब्जेक्ट जर असेल, तर तो प्रत्येक वेळेला ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होत असतो. पण तो ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मास मधून पास होईल असं आहे का, तर असं नाहीये, बिलकुल नाहीये. ऍक्सिस ऑफ रोटेशन प्रत्येक वेळेला कधी कधी चेंज होऊ शकतो आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर मग आपल्याकडे काही टेक्निक, काही कॉन्सेप्ट आपल्याला अंडरस्टूड करणं गरजेचं आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट आपल्याकडे दोन थ्योरम आपण तिकडे लक्षात घेत आहोत. आणि त्या थ्योरमचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की अदर दॅन ऍक्सिस ऑफ रोटेशन, सॉरी, अदर दॅन सेंटर ऑफ मास, we can calculate the axis of rotation, we can calculate the moment of inertia with the help of axis of rotation which is passing through the body. मग त्याच्यासाठी कोणते कोणते आपल्याकडे थ्योरम आहेत, तर एक आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम आणि दुसरा आहे पॅरलल ऍक्सिस थ्योरम. याचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल, याला तुम्ही पूर्वी कधीतरी ऐकलेलं असेल. आज आपण त्याची डिटेलमध्ये स्टडी इकडे करणार आहोत. मग सुरुवातीला आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम काय आहे याच्याविषयी विचार करूया. परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम काय आहे तर त्याचा आपण तिकडे विचार करू. त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सिस थ्योरम कडे आपण जाणार आहोत आणि पॅरलल ऍक्सिस थ्योरम आपल्याला काय सांगतोय त्याचा आपण तिकडे अभ्यास करणार आहोत. मग परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस ऍक्सिस हे सेंटर ऑफ मास मधून पास व्हावेत का, तर असं काही नाहीये, असं काही गरजेचं नाहीये. त्या बॉडी मधून जर एखादा ऍक्सिस पास होत असेल आणि त्याच्या भोवती जर ती जर बॉडी रोटेट होत असेल तर वी कॅन कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह बॉडी विथ द हेल्प ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम. म्हणजे इकडे आपल्याला लक्षात येईल की ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास व्हावा असं काही इकडे गरजेचं नाहीये. आता याच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम आपल्याला काय सांगतोय ते आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम काय सांगतोय तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ही गोष्ट जी आहे, हा जो काही कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम सांगतो. म्हणजे काय, म्हणजे काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू द झेड ऍक्सिस इज इक्वल टू, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया हा अकॉर्डिंग टू झेड ऍक्सिस जेवढा येतो त्याचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू वाय ऍक्सिस, याचं उत्तर ज्यावेळेस आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू झेड ऍक्सिस आपल्याला काढता येऊ शकतो. असं आपल्याला हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थ्योरम आपल्याला सांगतोय. पण याचे काही कंडिशन आहेत आणि ते कंडिशन आपल्याला तिकडे विचारात घ्यावे लागतील. कोणते कंडिशन आहेत, त्या कंडिशनचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये तीन ऍक्सिस आपल्याला दिसतात, याच्यामध्ये तीन ऍक्सिस आपल्याला दिसतात, झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हे तीन ऍक्सिस दिसतात. पण तत्पूर्वी आपण लक्षात घेऊया कोणते कोणते कंडिशन आहेत. कंडिशन काय सांगताय तर हा जो काही थ्योरम आहे,
हा थिअरम आपण 2D ऑब्जेक्ट वरती अप्लाय करणार आहोत. दिस थिअरम शुड बी अप्लाय ऑन 2D ऑब्जेक्ट. या 2D ऑब्जेक्ट वरती आपल्याला तो अप्लाय करायचा आहे. हा थिअरम आपल्याला असं सांगतो की हा थिअरम तुम्ही अप्लाय करू शकता फक्त 2D बॉडी वरती, 2D ऑब्जेक्ट वरती, ज्याचे डायमेन्शनल 2 आहेत अशा बॉडी वरती आपण हा थिअरम अप्लाय करू शकतो. लाईक लॅमिनार ऑब्जेक्ट ज्याची थिकनेस अगदी निग्लिजिबल असेल, ज्याची थिकनेस अगदी निग्लिजिबल असेल, 0 असेल, अशा ऑब्जेक्ट वरती आपल्याला हा थिअरम काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. ही झाली कंडिशन नंबर 1. दुसरी कोणती कंडिशन आहे तर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, एक्स वाय झेड ऍक्सिस शुड बी परपेंडिक्युलर, शुड बी परपेंडिक्युलर टू ईच अदर. हा दुसरा एक आपल्याला इकडे कंडिशन सांगता येईल की हे तिकडे असलं पाहिजे. एक्स ऍक्सिस, झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. तर आणि तरच आपण तो ऍक्सिस, नावातच दिलेला आहे आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. आता इकडे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे आपण ज्यावेळेस हा लेसन, हा लेक्चर ज्यावेळेस आपण किंवा एखादी कॉन्सेप्ट आपण लर्न करत असतो, at the same time you should make down your notes, your own notes, handwritten notes. याच्या तुम्ही नोट्स बनवायला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी तुमच्या नोटबुक मध्ये असतील, जेणेकरून ते तुम्हाला पुढे अभ्यास करताना सोपं जाईल. त्यामुळे याच्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स बनवायला तुम्हाला लगेच सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे. जे आपले प्रिव्हियस लेक्चर आहेत त्याच्या सुद्धा तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. आय विल पर्सनली रिकमेंड यू दिस पर्टिक्युलर थिंग. मी तुम्हाला पर्सनली ह्या गोष्टी सांगणारच आहे. पण तत्पूर्वी इथे आता लक्षात घ्या की या सगळ्या लेसनच्या, या सगळ्या लेक्चरच्या ज्या काही नोट्स आहेत या सगळ्या नोट्स तुम्हाला बनवायला सुरुवात करायची आहे, असं आपल्याला तिकडे लक्षात येते. ठीक आहे. तर नोट्स बनवायला सुरुवात करा. आपण इकडे आपल्या लेक्चरकडे येऊया. एक्स वाय झेड शुड बी परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन अशी सांगत आहे की यातले 2 ऍक्सिस जे आहेत, जे इक्वल टू च्या राईट हँड साइडला आहेत, म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एका प्लेन मध्ये असले पाहिजेत. एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस शुड बी इन वन प्लेन. म्हणजे काय? शुड बी इन वन प्लेन. हे जे काही आहेत ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एका प्लेन मध्ये असले पाहिजेत. म्हणजे काय? चला आपण तिकडे काय करूयात, एक डायग्राम जी आहे त्या डायग्रामच्या मदतीने आपण त्याचा विचार करूया. इथे एक समजा आर्बिट्री अशी एक बॉडी आपण घेतलेली आहे. इथे एक आपण आर्बिट्री बॉडी विचारात घेतलेली आहे आणि त्या आर्बिट्री बॉडी मध्ये विचार करत असताना हा आपल्याकडे एक्स ऍक्सिस मिळतोय, राईट. हा आपल्याकडे एक्स ऍक्सिस मिळतोय आणि हा आपल्याकडे वाय ऍक्सिस मिळत आहे. हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. तर हे जे काही 2 ऑब्जेक्ट आहेत, सॉरी, हे जे काही 2 ऍक्सिस आहेत, हे 2 ऍक्सिस एका प्लेन मध्ये असले पाहिजेत. मी तुम्हाला एका ऑब्जेक्टच्या मदतीने याचं उदाहरण सांगू शकतो. हे बघा, ही ती आर्बिट्री बॉडी आहे असं आपण कन्सिडर करूयात. त्याला आपण असं ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर या ऍक्सिस मध्ये, या ऑब्जेक्ट मध्ये एक ऍक्सिस असा गेलेला आहे आणि दुसरा एक ऍक्सिस असा गेलेला आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल, इथे हे बघा, या स्केलकडे बघा, हा एक ऍक्सिस अशा प्रकारे आहे आणि दुसरा ऍक्सिस अशा प्रकारे आहे. तर या प्लेन मध्ये ते दोन्ही ऍक्सिस असले पाहिजेत. म्हणजे these two axes should be in one plane. हे जे काही दोन्ही ऍक्सिस आहेत ते एका प्लेन मध्ये असले पाहिजेत. हे आपल्याला दुसऱ्या कंडिशन वरून तिकडे दिसतं. तिसरी कंडिशन काय आहे? तिसरी कंडिशन आता झेड ऍक्सिस विषयी आहे. आपल्याकडे 2 ऍक्सिसचा आपण विचार केला, आता तिसऱ्या ऍक्सिसचा आपण विचार करूया. तर ती झेड ऍक्सिस जे आहे, हा जो काही झेड ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस या एक्स आणि वाय या दोन्ही ऍक्सिसला परपेंडिक्युलर असला पाहिजे. झेड ऍक्सिस शुड बी परपेंडिक्युलर टू
एक्स अँड वाय. म्हणजेच झेड ऍक्सिस कसा असला पाहिजे, तर झेड ऍक्सिस त्या प्लेनला काटून गेला पाहिजे असं आपल्याला लक्षात येते. म्हणजे तुम्हाला इकडे लक्षात येईल की झेड ऍक्सिस कसा असला पाहिजे, झेड ऍक्सिस असा परपेंडिक्युलर असला पाहिजे त्या प्लेनला, अँड विथ द सेम टाइम एक्स आणि वाय ऍक्सिसला तो काय असला पाहिजे, तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तो त्या बॉडीला असा काटून आतमधून आरपार गेला पाहिजे असं आपल्याला तिकडे लक्षात येते. ठीक आहे. म्हणजे झेड ऍक्सिस आपल्याला कसा दिसतोय, तर झेड ऍक्सिस आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला तिकडे झेड ऍक्सिस विचारात घेता येईल. हा झेड ऍक्सिस हा या दोन्ही ऍक्सिसला काय आहे, तो परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपण यावेळेस अशा प्रकारच्या बॉडीमध्ये या परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचा विचार करू शकतो. याचा प्रूफ बघायचा आपण आता. याचा प्रूफ बघूया की IZ इज इक्वल टू IX प्लस IY हे आलं कसं काय. याचा आपण प्रूफ बघूयात की हे आलं कसं काय, याचा आपण इकडे विचार करूयात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर एक स्मॉल पार्टिकल घ्यायचा आहे, एक स्मॉल मास घ्यायचा आहे. वी हॅव टू कन्सिडर अ व्हेरी टायनी मास ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह बॉडी. या पूर्ण बॉडी मधला एक आपण छोटासा मास आपण तिथे कन्सिडर केलेला आहे आणि आपल्याला तो ऑब्व्हियसली माहित आहे, त्याचं मास आहे dm. त्याचं मास काय आहे, dm. बरोबर आहे. हा छोटासा आपण पार्टिकल इथे कन्सिडर केलेला आहे आणि त्याचं छोटंसं मास आपण कन्सिडर केलेलं आहे, ते आहे dm. आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, आपल्याला ऑलरेडी एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला, तर आपण शिकलोय की छोटासा छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या छोट्याशा पार्टिकलचा किती येतो, di इज इक्वल टू dmr². हे आपण शिकलोय, हे आपण लर्न केलेलं आहे. आणि याच्याच बेसिस वरती आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या छोट्या पार्टिकलचं कन्सिडर करायचं आहे. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू वाय ऍक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू झेड ऍक्सिस, अशा तिन्ही ऍक्सिसच्या अकॉर्डिंगली आपल्याला त्या छोट्या छोट्या पार्टिकलचं काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्यायचं आहे सेपरेटली, इंडिव्हिज्युअली. बरोबर आहे. मग त्याचं आपल्याला डिस्टन्स r², इथे काय होतं, डिस्टन्स आहे. बरोबर आहे. त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या मासचं, जो काही छोटा मास आपण कन्सिडर केलेला आहे, त्याचा डिस्टन्स किती आहे हे आपण तिथे r च्या रूपातून सांगत असतो. बरोबर आहे, हे तुम्हाला माहित असेल. मग हा जो काही छोटा पार्टिकल आपण घेतलेला आहे तो एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे, याचे म्हणजे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. याचे आपल्याला काय करायचे, कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. याचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट जर आपण काढले तर आपल्याला असं लक्षात येईल की तो एक्स ऍक्सिस पासून वाय अंतरावरती आहे. याचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपण लोअर स्टँडर्ड मध्ये या सगळ्या गोष्टी शिकलेले आहे. बरोबर आहे की एक्स कोऑर्डिनेट काय असतं, वाय कोऑर्डिनेट काय असतं. म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच काय आहे, त्याचं वाय पासून असलेलं अंतर. वाय कोऑर्डिनेट म्हणजेच काय आहे, त्याचं एक्स पासून असलेलं अंतर. हे आपल्याला हे कोऑर्डिनेट सांगत असतात. वी ऑलरेडी हॅव लर्न ऑल दिस थिंग्स इन आर लोअर स्टँडर्ड. 9वी मध्ये 10वी मध्ये या गोष्टी आपण शिकलेल्या, त्यामुळे याच्यावरती आपण जास्त फोकस नाही करणार आहोत. आपल्याला लक्षात येतंय की इकडे एक्स ऍक्सिस पासून हा पार्टिकल किती अंतरावरती आहे, वाय मीटर अंतरावरती आहे. आणि हाच पार्टिकल वाय ऍक्सिस पासून किती मीटर अंतरावरती आहे, एक्स मीटर अंतरावरती आहे. हे आपल्याला ऑब्व्हियसली इथे लक्षात येतंय. म्हणजे याचा आर आपल्याला मिळाला, डिस्टन्स आपल्याला मिळाला. आणि हा जो काही परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे झेड, त्याच्यापासून हा जो काही पार्टिकल आहे तो किती अंतरावरती आहे ते सुद्धा आपण काढू शकतो. हा एक्स आहे म्हणजेच हा पण एक्स झाला. बरोबर आहे. हा वाय आहे म्हणजेच हा पण वाय आहे. बरोबर आहे. त्याच्यावरून आपण विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थिअरम आपण याचं उत्तर इकडे काढू शकतो. कशाचं उत्तर काढू शकतो, या झेड ऍक्सिस पासून याचं अंतर किती आहे आपण ते काढू शकतो. ते आपल्याला लक्षात येते किती आहे, तर x² प्लस y² अकॉर्डिंग टू द पायथागोरस थिअरम. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता आपल्याला तिन्ही ऍक्सिस पासून या पार्टिकलचं जे काही डिस्टन्स आहे ते आपल्याला तिकडे समजलं.
आता आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो, छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण तिकडे काढू शकतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस बघूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस, आपण याला छोटा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे म्हणून DIX असं कन्सिडर करूयात. ओके, मास काय आहे त्या बॉडीचं? DM आहे. मास काय आहे त्या बॉडीचं? DM आहे. आणि अंतर किती आहे? एक्स ऍक्सिस पासून y आहे, सो y². सो y², याला इक्वेशन 1 असं म्हणा. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह पार्टिकल अकॉर्डिंग टू y ऍक्सिस हे आपल्याला लक्षात येत आहे. मास ऑफ दॅट पार्टिकल dm and distance of that particle from y axis is x, म्हणून x², याला इक्वेशन 2 म्हणा. मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू z ऍक्सिस ते पण आपल्याला तिकडे लक्षात येते. मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू z ऍक्सिस काय येत आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू z ऍक्सिस इज इक्वल टू मास ऑफ दॅट पार्टिकल dm आणि त्याचं अंतर काय आहे? x² प्लस y². x² प्लस y². ठीक आहे, हे आपल्याला तिकडे मिळालेलं आहे. याला ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करून घेऊ त्यावेळेस आपल्याला काय मिळत आहे? DIZ इज इक्वल टू DM x² प्लस DM y². याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून मिळत आहे. DM x² म्हणजेच काय आहे? DIY आणि DM y² म्हणजेच काय आहे? DIX. त्याच आपण तिकडे ठेवूया. DIZ इज इक्वल टू DIY प्लस DIX हे आपल्याला मिळालं. आणि हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा छोट्याशा पार्टिकलचा आहे, छोट्याशा मासचा आहे. आणि यालाच ज्यावेळेस आपण इंटिग्रेट करतो या सगळ्या गोष्टीला त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट तिकडे मिळून जाते. याला ज्यावेळेस आपण इंटिग्रेट करतो त्यावेळेस आपल्याला इंटिग्रेशन इकडे त्याचं मिळून जातं. DI चं इंटिग्रेशन, DIZ चं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं IZ इज इक्वल टू DIY चं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं IY आणि याचं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं DIX चं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं IX. आणि अकॉर्डिंगली वी कॅन प्रूव्ह दॅट की अशा प्रकारे हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचा जो काही परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आहे वी कॅन अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ दिस. आलं लक्षात? म्हणजेच ज्यावेळेस आपण कॉन्सेप्ट रिवाइज करतो, ज्यावेळेस आपण इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट याच्यातली अंडरस्टँड करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे जे काही एक्झाम्पल आहेत येणारे, आपल्याला याच्यातल्या कुठल्याही एखाद्या ऍक्सिसचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर वी कॅन कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अकॉर्डिंग टू द अदर ऍक्सिस. दुसऱ्या ऍक्सिसने आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो हे आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. ओके, म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट वरती भर द्यायचा आहे. आणि आय होप यू आर मेकिंग डाऊन युअर नोट्स, युअर ओन नोट्स विथ द हेल्प ऑफ दिस लेक्चर. या लेक्चर प्रमाणे तुम्ही तुमचे नोट्स बनवत असाल असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. आणि त्याचा आपण तिकडे विचार तिकडे नक्कीच करत आहोत, आपल्याला तिकडे सांगता येईल. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि दुसऱ्या थिअरमचा विचार करणार आहोत, पॅरलल ऍक्सिस थिअरम. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये विचार करूयात. टिल देन थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे. जय हिंद.